4 दिवसापूर्वी कोल्हापुरात होणारे 100 कोटीचे रस्ते आणि त्याचा शेवटपर्यंत टिकणारा दर्जा या संदर्भानं आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितल्याप्रमाणे आज आम्ही रस्त्यावर उतरून जिथं रस्ते चालू आहेत त्यापैकी एक आईचा पुतळा किंवा माऊली चौक ते गोखले कॉलेज या रस्त्यावर आम्ही प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी उतरलो होतो। अधिकारी वर्ग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना त्या क्वालिटीच्या अनुषंगानं आम्ही काही प्रश्न विचारले होते, जसे की शेजारील पडदी का टाकली नाही, डाव्या साईड ज्या क्रॉस सेक्शनमध्ये डाव्या साईडला जी पडदी दिसते त्या पडदीचं प्रोव्हिजन अजून केलेलं नाही आहे। जे साधं आपण उदाहरण बघितलं की पडदी जर टाकली नसेल आणि आता जर ते टाकतो म्हणत असतील तर त्याच्यासाठी पुन्हा रस्ता उकरावा लागणार। एकदा रस्ता उकरला की त्याची क्वालिटी राहणार नाही, मग त्याचं लाईफ राहणार नाही। आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या बाबतीत हे असंच झालं की रस्ता तयार करायचा, पॅचवर्क करायचं आणि 5व्या तास 6व्या दिवशी तो कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी उकरायचा। म्हणून कोल्हापुरातले रस्ते हे क्वालिटी देऊ शकत नाहीत, टिकू शकत नाहीत आणि हे कुठंतरी थांबवावं, याच्यावर अधिकाऱ्यांवर कुठंतरी चाप ठेवावा। नागरिकांची जी खदखद आहे, कारण 2006 पासून रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये दर्जाच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहेत। वेगळ्या संघटना वेगळे पक्ष यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। याचा चाप नागरिकांच्यावर बसवावा या उद्देशानं आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं रस्त्याचा पंचनामा करण्यावर प्रेशर करते, भर देते। आजच्या या पंचनामामध्ये अक्षरशः महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठल्याच प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही। त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे डॉक्युमेंट्स नव्हते, उडवाउडवीची उत्तरं होती आणि ज्यावेळी आम्ही एखाद्या रिपोर्टच्या संदर्भात बोलू त्यावेळी ते सांगायचे की आम्ही हे केलेलं आहे, पण त्याचा प्रत्यक्षात रिपोर्ट नव्हता। अशा पद्धतीचा भोंगळ कारभार असल्यामुळं या 100 कोटीतला एकही रस्ता चांगला होणार नाही। वर दिसेल रस्ते केल्यासारखं पुन्हा 3-4 वर्षामध्ये एरे माझ्या मागल्यासारखी परिस्थिती राहील। आज सिटी इंजिनियर आले होते, त्यांनी आम्हाला सगळ्या डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शनिवारी मीटिंग घेतो म्हणून सांगितलं आहे। गुरुवारी आम्ही जिथं रस्ते झालेले आहेत या 5ही रस्त्याचे कोर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत काढणार। कोर म्हणजे एक सेक्शन असतो, तो सेक्शनमध्ये WMM किती आहे किंवा कुठलं मटेरियल वापरलं आहे, त्याचा थिकनेस किती आहे, याचे सगळे डिटेल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत। आणि हे ज्यावेळी कोरचे रिपोर्ट येतील त्याच्यानंतर मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि कॉन्ट्रॅक्टरला प्रसंगी ब्लॅकलिस्ट टाकण्यावर जी काही डिमांड केली जाणार आहे, कोरचे रिपोर्ट आपल्या हातात आल्यानंतर आमची लढाई अशीच पुढं चालू राहणार अशी तुम्हाला मी खात्री देतो। जय हिंद।